ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, वैद्य म्हणजेच फिजिशियन, डॉक्टर. वैद्याला समाजामध्ये किती महत्त्वाचं स्थान असते. डॉक्टर किंवा फिजिशियन यांना समाजामध्ये लोकांमध्ये किती मान सन्मान असतो हे आपण पाहिलंच असेल. कारण या डॉक्टरांमध्ये, वैद्यांमध्ये आणि या फिजिशियन मध्ये आपण जणू काही परमेश्वराला पाहत असतो. परमेश्वराची दैवी शक्ती जणू काही त्यांच्या हाताद्वारे आपल्या शरीराला स्पर्श करत असते. आणि म्हणून सांगतात की डॉक्टरांची पायरी चढल्यानंतर मनुष्याला बरं वाटत असते. डॉक्टरांकडून 90% आजार मनुष्याचे बरे होत असतात. आणि म्हणूनच आपण डॉक्टरांना परमेश्वराच्या त्या कृपा सामर्थ्याने भरलेले व्यक्ती म्हणून पाहत असतो. पण जेव्हा त्या डॉक्टरांच्याच जीवनाला जेव्हा परमेश्वराचा स्पर्श होतो तेव्हा मात्र त्याचं जीवन अधिक गतिमान होत असते. ते वैद्य केवळ मनुष्याचेच नाही तर पापी लोकांसाठी देखील ते उत्तम वैद्य बनत असतात. अंधारात चाचपणाऱ्यांसाठी ते प्रकाशमान एक दिवा बनत असतात. असा कोणता फिजिशियन किंवा डॉक्टर की ज्याच्याविषयी आपण बोलत आहोत? होय, तो फिजिशियन, वैद्य किंवा डॉक्टर म्हणजेच संत लूक. आज देऊळ माता संत लूक म्हणजे एव्हेंजलिस्ट, संत लूक शुभवर्तमान ज्याने लिहिलं त्या लूकचा आपण सण साजरा करत आहोत. लूक जर व्यवसायाने बघितलं, हा एक वैद्य होता, डॉक्टर होता, फिजिशियन होता. परंतु परमेश्वराने त्याची निवड केवळ आणि केवळ एका छोट्याशा कार्यकर्त्यासाठी नाहीच, किंवा छोट्याशा एका व्यवसायासाठी नाहीच, किंवा त्या जागेपुरतीच नाही, गावापुरतच नाही, तर संपूर्ण समाजाला, संपूर्ण जगाला, संपूर्ण मानवजातीला एक परमेश्वराचा दैविक स्पर्श देण्यासाठी निवड केली. आणि म्हणूनच हा लूक जो व्यवसायाने हा एक फिजिशियन होता, डॉक्टर होता, वैद्य होता, आज त्याचं संपूर्ण जीवन पलटलं आणि तो सर्वांसाठी एक दैविक शक्ती घेऊन आलेला होता. सर्वांपर्यंत त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा मायेचा हात, प्रभू येशू ख्रिस्ताचा कृपेचा हात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवीचा स्पर्श सर्वत्र पसरविला. आणि म्हणूनच संत लूकचं शुभवर्तमान इतर शुभवर्तनापेक्षा थोडंसं वेगळं आहे. मग ते मत्ते असू द्या, मार्क असू द्या, योहान असू द्या. लूकचं जेव्हा शुभवर्तमान आपण उघडतो तेव्हा सर्वप्रथम लूक प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बालपणाविषयीवरती महत्वाचं स्थान देत आहे. बालपणाविषयी त्याचं वर्णन जास्त हा संत लूक करत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बालपण कसं झालेलं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला कुठे कशा प्रकारे नेण्यात आलं होतं, प्रभू येशू ख्रिस्तावरती पवित्र मर्यादे किती संकट आलेले होते, हे सर्व वर्णन संत लूक चांगल्या प्रकारे आपल्या शुभवर्तमानामध्ये करत आहे. त्याचप्रमाणे काही दाखले जे संत लूकच्या शुभवर्तमानात सापडतात ते इतर कुठल्याही शुभवर्तमानात सापडत नाही. विशेष म्हणजे मार्था, मरिया व लाजरस यांचा दाखला हा सुंदर प्रकारे दाखला. त्याचप्रमाणे प्रॉडिगल सन, उद्या पुत्राचा दाखला हा कुठल्याच शुभवर्तमानामध्ये आपल्याला सापडत नाही. केवळ आणि केवळ लूक या शुभवर्तमानात सापडतो. कारण लूक हा व्यवसायाने फिजिशियन होता, डॉक्टर होता, एक वैद्य होता. आणि वैद्याचं कार्य काय असते तर रोग्याला बरे करणार असते. आणि म्हणून लूकच्या या शुभवर्तमानामध्ये आपण पुष्कळ वेळा पापाची क्षमा, देवीचा स्पर्श किंवा परमेश्वराची कृपा, परमेश्वराची क्षमा याविषयी आपण ऐकत आहे. कारण नक्कीच हा जो संदेश आहे लोकने आपल्या व्यवसायातून जरूर काय दिलेला होता आणि परमेश्वराकडून जी कृपा आणि स्पर्श त्याने घेतलेला होता त्याच्याविषयी त्याने या शुभवर्तमानात लिहून ठेवलेला आहे. संत लूक ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्णपणे सहकारी बनला, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याने आपलं जीवन समर्पित केलं, त्याचप्रमाणे संत लूक प्रमाणे परमेश्वराने देखील आपल्या प्रत्येकाची निवड केलेली आहे. आपल्या हातून चांगलं कार्य घडवून आणण्यासाठी, आपल्या या कलागुणांना वाव देऊन त्या कलागुणांद्वारे इतरांना परमेश्वराचा संदेश देण्यासाठी परमेश्वराने आपली निवड केलेली आहे. संत लूक प्रमाणे आपण देखील आपल्या जवळ असलेल्या कलागुणांचा वापर करूया. आपल्या स्पर्शांना अनेकांना बरे करूया. आपल्या शब्दाने इतरांना ठेस न पोहोचता, इतरांना इजा न करता, इतरांचं तुटलेलं मन आपण बांधण्याचा प्रयत्न करूया. आपल्या शब्दामध्ये, कृत्यामध्ये, वागण्यामध्ये एक जणू काही दैवी शक्ती किंवा हिलिंग पॉवर असली पाहिजे. ज्याप्रमाणे संत लोकने ती हिलिंग पॉवर
त्या परमेश्वराकडून घेतली आणि इतरांना दिली. आपण देखील ती हिलिंग पॉवर, परमेश्वराचा स्पर्श इतरांना देण्याचा प्रयत्न करूया. आमेन.